देशात 15 जुलैला प्रथमच टेस्ला कार दाखल झाली आणि त्यानंतर 16 जुलैला ही खास गाडी महाराष्ट्र विधान भवनात दाखल झाली। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित नव्हते। त्यामुळे परिवहन मंत्री सरनाईक यांनी गाडी विधान भवनात नेली, जिथे एकनाथ शिंदे यांनी खास या टेस्ला कारची टेस्ट ड्राईव्ह घेतली। विधान भवन परिसरात टेस्ला कार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। अनेक नेते आणि अधिकारी या गाडीच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झाले। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची इच्छा आणि तयारी व्यक्त केली। ते म्हणाले की राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली टेस्ला कार खरेदी करणार आहे। टेस्ला कारच्या भारतातील प्रवेशामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे। सरनाईकांनी सांगितले की सध्या फक्त शोरूम लॉन्च झाला असून लवकरच बुकिंग आणि वितरण प्रक्रिया सुरू होईल। टेस्ला ही अमेरिकन कंपनी असून तिचा संस्थापक एलॉन मस्क जगभर प्रसिद्ध आहे। भारतात टेस्ला कारची यादी वाढवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे। टेस्लाच्या या आगमनामुळे केवळ वाहन उद्योगात नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्या देखील मोठा बदल अपेक्षित आहे। भविष्यात भारतात टेस्ला कारची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे।